श्रीराम. वाल्मिकी रामायणाच्या आरंभी भगवान वाल्मिकी सद्गुरू नारदांना प्रश्न विचारतायत. कोण वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रताः चारित्र्येण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः विद्वान कः कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शनः आत्मवान को जितक्रोधो द्युतिमान को अनसूयकाः कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे एतत् इच्छाम्यहं श्रोतुं परम कौतूहलं हि मे महर्षित्वं समर्थोसी ज्ञातुमेवं विधं नरम. धर्माकरता स्वीकारलेल्या व्रताचा आपातकाली देखील त्याग न करणारा सदाचार संपन्न प्राणीमात्रांच्या हिताविषयी तत्पर विद्वान समर्थ प्रियदर्शन मनोनिग्रही क्रोध जिंकलेला अत्यंत तेजस्वी अनसूय म्हणजे असूया नसलेला युद्ध काळामध्ये क्रोध आल्यावर देवताही त्यांना घाबरतात असा कोण आहे. आणि हे जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. हे महर्षे, आपणही अशा प्रकारचा पुरुष कोण आहे हे जाणण्यास समर्थ आहात. आता इथे पुरुष शब्द भगवंताचा वाचक असा शब्द आहे. तो स्त्री किंवा पुरुष या अर्थाने इथे वापरलेला नाहीये. पुरीम शेते इति पुरुषः अर्थात जो देहरूपी नगरीत निवास करतो तो पुरुष. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखरासी या अर्थाचा हा पुरुष, जो अनंत ब्रह्मांडामध्ये जे अनंत परमाणू आहेत अनंत जीव आहेत त्यांच्यामध्ये राहतो निवास करतो. तर प्रश्न महर्षी वाल्मिकी विचारतायत देवर्षी नारदांना. आता नारदांच्या अनेक शिष्यांपैकी 2 बालक आहेत, 2 वृद्ध आहेत. भक्त प्रल्हाद आणि भक्त ध्रुव हे बालक शिष्य आहेत आणि वाल्मिकी आणि वेदव्यास हे वृद्ध शिष्य आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर देताना देवर्षी नारद महर्षी वाल्मिकींना म्हणतायत की मुने वक्ष्याम्यहं बुद्ध्वा तैर्युक्तः श्रूयातां नरः. हे मुने, मी विचार करून सांगतो. आपण ऐका. ज्ञानी नारद विचार करून सांगतायत. किती विनम्रता आहे त्यांच्या ठिकाणी. ज्ञानामुळे आलेली ही विनम्रता. नारद म्हणतायत इक्ष्वाकु वंश प्रभवो रामो नाम जनैः श्रुतः नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी बुद्धिमान नीतिमान वाग्मी श्रीमान शत्रू निवर्हणः. इक्ष्वाकू कुळामध्ये जन्मलेला राम या नावानं प्रसिद्ध असलेला असा एक पुरुष या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तो आत्मसंयमी आहे, महापराक्रमी आहे, तेजस्वी आहे, धैर्यवान आहे, जितेंद्रिय आहे, बुद्धिमान आहे, नीतिमान आहे, वक्ता आहे, वैभवशाली आहे, शत्रुनाशक आहे. आता हा अवतार आणि असे अनेक अवतार कुठून प्रकट होतात? भागवतामध्ये म्हटलंय की सृष्टीच्या आरंभी भगवंतानं अनेक लोक निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी महत्त्वापासून पुरुष रूप धारण केलं. त्यात 10 इंद्रिये, 1 मन, 5 पंचमहाभूत अशा 16 कला त्यांच्या होत्या. जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभिः संभूतम षोडशकलमादौ लोकसी सुरक्षया. भगवंताचा कारणदेह हाच जलाशय असून त्यात योगनिद्रेचा त्यांनी विस्तार केला. तेव्हा त्यांच्या नाभीतून कमळ प्रगट झालं. त्यातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले म्हणजे हिरण्यगर्भ उत्पन्न झालं. देवाच्या त्या विराट रूपाच्या अंग प्रत्यंगात सर्व लोकांची कल्पना केलेली आहे. ते जे भगवंताचं सुंदर असं रूप आहे, विशुद्ध सत्वमय, ज्याचं दर्शन योगीजन करतात. हजारो पाय, जांघा, भुजा, मुख, हजारो डोकी, कान, डोळे, नासिका, हजारो मुकुट, वस्त्र, कुंडल अशांनी सजलेलं ते सुंदर रूप आहे. आणि भगवंताच्या या पुरुष रूपाला नारायण असं म्हणतात. एतन नाना अवताराणाम निधानम बीजमव्ययम यस्यांशा अंशेन सृज्यन्ते देवतिर्यंग नरादयाः. हा नारायण अवतार अनेक अवतारांचा कोश असून यातूनच सर्व अवतार प्रगट झालेत आणि या रूपाच्या छोट्या छोट्या अंशातून देवता, पशु, पक्षी, मनुष्यादी ज्या योनी आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. अशा भगवंताच्या 24 अवतारापैकी 18वा अवतार म्हणजे भगवान श्रीराम. हे श्रीराम कोण आहेत? अध्यात्म रामायणामध्ये
ब्रह्म म्हणून यांचं वर्णन आहे. तुलसी रामायणाची कथा अध्यात्म रामायणाशी मिळती जुळती आहे. यः पृथ्वी भरवारणाय दिविजय संप्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथ्वीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रम हतराक्षसत् पुनरगात ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे. ज्या चिन्मय अविनाशी प्रभूनं पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी देवतांनी प्रार्थना केल्यामुळं पृथ्वीवर सूर्यवंशात मानव रूपात अवतार घेतला, राक्षसांचा वध केला, संसारात आपली पाप विनाशिनी अविचल कीर्ती स्थापित केली आणि आपल्या आद्य ब्रह्म स्वरूपामध्ये लीन झाले. त्या जानकीनाथांचं मी भजन करतो. विश्वोद्भव स्थिती लयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायं चिन्त्यमूर्तिम् आनंद सांद्र ममलं निजबोध रूपम सीतापती विदित तत्वम अहम नमामि. जो विश्वाची उत्पत्ती स्थिती प्रलय याचं एकमात्र कारण आहे. मायेचे आश्रय होऊ नये ते मायातीत आहेत, अचिंत्य स्वरूप आहेत, आनंद खन आहेत. त्या तत्ववेत्ता श्री सीतापतीला मी नमस्कार करतो. अथर्व वेद परंपरेमध्ये राम रहस्य उपनिषद आहे. त्यात हनुमंतानं सनत कुमारांना उपदेश केलाय. तर सनकादी कुमार हनुमंतांना विचारतात की ही 18 पुराण, वेद, वेदांत, सर्वशास्त्र, अनेक देवामध्ये ते ब्रह्मवादी लोकांना कुठलं तत्व उपास्य आहे हे तुम्ही आम्हाला समजून सांगा. हनुमंत त्यांना सांगतायत की परमतत्व तारक ब्रह्म हेच उपास्य आहे. ते परब्रह्म राम आहेत. राम परमतत्व आहेत, तेच तारक ब्रह्म आहेत. एतेषु चैव सर्वेषु तत्वं च ब्रह्म तारकम राम एव परम ब्रह्म राम एव परम तपः राम एव परम तत्वम श्रीरामो ब्रह्म तारकम. स्वयं हनुमान, गणपती, सरस्वती, दुर्गा, क्षेत्रपाल, सूर्य, चंद्र, नारायण, नरसिंह, वासुदेव, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत, विभीषण, सुग्रीव, अंगद, जांबवान, साक्षात प्रणव, सगळे योगी, ऋषी आहेत, विष्णू भक्त आहेत. हे सर्व श्रीरामांचेच अंग आहेत, स्वरूप आहेत. सर्व जीवांचे आचार्य लक्ष्मण श्रीरामाचं वर्णन रामगीतेमध्ये करतात. त्वं शुद्धबोधोऽसि हि सर्वदेहिनां आत्मास्य धिषोऽसि निराकृती स्वयं प्रतीयसे ज्ञानदृशां महामते पादाब्ज भृंगा हित संग संगिनाम. हे महामते, तुम्ही शुद्ध ज्ञानस्वरूप समस्त देहधाऱ्यांमध्ये आत्मा आहात. सर्वांचे स्वामी स्वरूपानं निराकार आहात. जे आपल्या चरणकमलासाठी भ्रमररूपानं आहेत त्या परम भागवतांच्या सहवासी रसिकांना देखील तुम्ही ज्ञानदृष्टीनेच दिसतात. गगना सारिखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निर्गुण निर्वण निश्चळ सदोदित त्यास परमात्मा म्हणती. हे परब्रह्माचं स्वरूप आहे. हेच तत्व भावार्थ रामायण तुलसी रामायणात सगुण परमात्मा झालंय. श्रीराम.